श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या भावना तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील का, की त्या तुम्हाला थोडं गोंधळात टाकतील? घर आणि काम यामध्ये समतोल साधणं तुम्हाला जमेल का? नात्यांमध्ये वाढणारी जवळीक आनंद देईल का, की एखादा छोटासा गैरसमज मनात दुरावा निर्माण करेल? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा संवेदनशील स्वभाव तुमचं बळ ठरेल का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीला पंधरवडा कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 1 ते मे 15 हा काळ तुमच्यासाठी मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पाहण्याचा ठरणार आहे. बाहेरच्या जगात जरी सर्व काही नेहमीसारखं चालू असलं तरी आतून काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव तुम्हाला सतत होत राहील. तुमच्या भावना, आठवणी आणि अपेक्षा या सगळ्यांचा एक अनोखा संगम या काळात अनुभवायला मिळेल. या पंधरवड्यात तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीला उत्तर शोधण्यापेक्षा काही गोष्टी मनाने स्वीकारणं अधिक महत्त्वाचं असतं. कधी स्वतःला वेळ देणं तर कधी इतरांच्या भावनांना समजून घेणं. या दोन्ही गोष्टी तुम्हाला पुढे नेतील. हा काळ तुम्हाला हळूच सांगेल की खऱ्या अर्थाने मजबूत असणं म्हणजे कठोर होणं नव्हे, तर संवेदनशील राहूनही परिस्थितीला सामोरं जाणं होय. तुमचं मन जिथे शांतता शोधेल तिथेच तुम्हाला तुमचा खरा मार्ग सापडेल. 1 ते मे 15 हा काळ तुमच्यासाठी भावनांचा, जाणीवांचा आणि अंतर्मुखतेचा ठरणार आहे. या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या मनाशी अधिक जोडले जाल. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील तर काही नवीन अनुभव तुमच्या आयुष्यात हलकासा बदल घडवतील. हा पंधरवडा तुम्हाला शिकवेल की प्रत्येक भावनेत एक संदेश दडलेला असतो, फक्त तो समजून घेण्याची गरज असते. तुमचं मन जिथे शांतता शोधेल तिथेच तुम्हाला खरा मार्ग सापडेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा काळ थोडा संवेदनशील राहू शकतो. सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी संवाद साधताना तुमच्या भावना जपून व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तुमच्या कामाची अपेक्षित दखल मिळणार नाही असं वाटेल, पण तुमचं सातत्य आणि मेहनत शेवटी नक्कीच फळ देईल. व्यावसायिकांनी ग्राहकांशी विश्वासाचं नातं निर्माण केल्यास दीर्घकालीन फायदा होईल. आर्थिक बाबतीत हा काळ संतुलित राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. घराशी संबंधित काही खर्च वाढू शकतात. अचानक पैसे खर्च करण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेतले तर आर्थिक स्थैर्य टिकून राहील. थोडी बचत करण्याचा प्रयत्न भविष्यासाठी उपयोगी पडेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांमध्ये हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबतच्या संवादात प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा ठेवला तर नातं अधिक घट्ट होईल. काही जुन्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते, पण त्या शांतपणे हाताळल्या तर गैरसमज दूर होतील. अविवाहितांसाठी एखादी खास ओळख मनाला स्पर्श करून जाईल. कौटुंबिक जीवन. घरात या काळात भावनिक वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढेल, पण एखाद्या छोट्या कारणावरून तणावही निर्माण होऊ शकतो. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना थोडा ताण जाणवेल, पण कुटुंबाचा आधार तुम्हाला बळ देईल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील. भावनिक चढ-उतारांमुळे मन विचलित होऊ शकतं, त्यामुळे वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. आध्यात्मिक जीवन. या पंधरवड्यात तुमचं मन शांतता आणि समाधानाच्या शोधात असेल. ध्यान, प्रार्थना किंवा धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. स्वतःशी संवाद साधण्याची आणि अंतर्मन ऐकण्याची ही योग्य वेळ आहे. प्रवास. प्रवासाचे योग आहेत, विशेषतः कौटुंबिक कारणांमुळे. हा प्रवास तुम्हाला मानसिक समाधान देईल. प्रवासादरम्यान थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यास मनःशांती आणि भावनिक स्थैर्य मिळेल. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचं दान करा, जसे तांदूळ, दूध. आईवडिलांचा आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. एकूण 1 ते मे 15 हा पंधरवडा तुमच्यासाठी भावनांचा खोल अनुभव देणारा आणि आतून मजबूत बनवणारा ठरेल. काही प्रसंग तुमच्या मनाला स्पर्श करून जातील, तर काही गोष्टी तुम्हाला थोडं अंतर्मुख करतील. पण या सगळ्या प्रवासात तुम्हाला स्वतःची एक नवी ओळख सापडेल. काम, कुटुंब आणि नातेसंबंध या तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला संतुलन साधावं लागेल. कधी परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल, पण संयम आणि समजूतदारपणाने वागलात तर प्रत्येक अडचणीतून मार्ग नक्कीच सापडेल. तुमची संवेदनशीलता हीच तुमची ताकद ठरेल, जर तुम्ही तिला योग्य दिशेने वापरलं. हा पंधरवडा तुम्हाला शिकवेल की आयुष्यातील खरा आधार बाहेर नाही, तर तुमच्या मनाच्या स्थैर्यात आणि विश्वासात आहे. शांतपणे पण ठामपणे पुढे जात राहिलात तर तुम्ही या काळात एक सुंदर आणि सकारात्मक बदल अनुभवू शकाल. एकूणच हा पंधरवडा तुमच्यासाठी भावनांचा, समजूतदारपणाचा आणि आत्मचिंतनाचा आहे. काही प्रसंग तुमचं मन हेलावून टाकतील, पण त्यातूनच तुम्हाला स्वतःची खरी ताकद समजेल.
संयम, प्रेम आणि सकारात्मक विचार यांचा आधार घेतलात तर तुम्ही या काळात केवळ अडचणींवर मात करणार नाही, तर नात्यांमध्ये आणि आयुष्यात एक सुंदर बदल अनुभवू शकाल. धन्यवाद.